नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 194 मराठी कथा. शिवमने पाणी पिलं. त्याने पाण्याचा ग्लास ठेवला आणि हातातला शर्ट एकदम फिल्मी स्टाईल मध्ये प्रियाच्या अंगावर फेकला. प्रियाने तो शर्ट झेलला. शिवम यावेळी फक्त बनियानवर होता. त्याचं पिळदार शरीर आणि रांगडा लुक समोर होता. प्रियाने लगेच आपली नजर खाली झुकवली. ती त्याच्याकडे नजर उचलून बघतच नव्हती. शिवमला चांगलं माहिती होतं की राणी सरकार आपल्याला अशा अवतारात पाहून लगेच लाजून पळायच्या. तसही शिवमची एक छोटीशी स्माईल आणि गालावर पडणारी खळी प्रियाचा होकार मिळवण्यासाठी पुरेशी असायची. पण हे कडू कारले एवढ्या सहजासहजी मानणार होते का? नाही ना. प्रियाने स्वतःवर नियंत्रण ठेवणं. ती शर्ट बाजूला ठेवून पुन्हा किचनमध्ये जाऊन कोथिंबीर निवडायला बसली. शिवम अजूनही हॉलमध्येच होता. त्याने पाळण्याकडे पाहिलं, जिथे रियांशी शांत झोपली होती. तो हळूच पाळण्याजवळ गेला. त्याने एकदा नजर भरून आपल्या चिमुकलीला पाहिलं. रियांशी झोपेतच गोड हसली, तशी तिच्या गालावर खळी पडली. शिवमच्या चेहऱ्यावर प्रेम दाटून आलं. त्यानं हळूच तिच्या गालावरच्या खळीवर आपलं एक बोट ठेवलं आणि तिथेच तिचा एक खूप गोड आणि मऊ पाय घेतला. पाळण्याला हलकासा झोका दिला आणि मग तो तसाच मस्तपैकी शिट्टी वाजवत गाणं गुणगुणत थेट किचनमध्ये गेला. तिकडे किचनमध्ये राणी सरकारचं कोथिंबीर कोथिंबीर निवडणं कमी आणि तिरक्या नजरेने आपल्या अहोंना पाहणं जास्तच सुरू होतं. शिवम बन्यांवरच किचनमध्ये फिरत होता आणि प्रिया चोरट्या नजरेने त्याच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत मनातल्या मनात पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडत होती. त्यानं स्वतःसाठी तिची आवडती चॉकलेट फ्रीजमधून घेतली. मुद्दाम तिच्या समोर खात म्हणाला, खूप गोड आहे ना? अगदी तशीच जशी काही वर्षांपूर्वी आमच्या राणी सरकार होत्या, एकदम तशीच. आणि त्याचं हे गोड गोड बोलणं ऐकून प्रिया गालातल्या गालात हसली. तसं शिवमने पटकन एक पप्पीच घेतली तिच्या गालावर. पण ती पुन्हा हसलीच नाही, का तर तिला माहिती होतं अहोंना हे किचन त्यांच्या बेडरूम पेक्षा जास्त आवडतं ना रोमॅन्ससाठी. किचनमध्ये शिवम आणि प्रिया दोघेच होते. वाड्यात पूर्ण शांतता होती. शिवमने मुद्दाम प्रियाच्या अगदी जवळ जाऊन ओट्याला हात लावून उभा राहिला होता आता. पण तिचे हात थरथरत होते खूप महिन्यांच्या या जवळकीने. किचनच्या ओट्याला हात लावून शिवम अगदी प्रियाच्या जवळ उभा होता. त्याच्या शरीरातून येणारा शेतातल्या मातीचा आणि घामाचा तो ओळखीचा सुगंध प्रियाच्या श्वासात भरला होता. प्रियाने मान खाली घातली असली तरी तिच्या हृदयाचे ठोके आता वाड्याच्या शांततेत स्पष्ट त्याला ऐकू येत होते. काय काय कट रचलेत तुम्ही आमच्या विरोधात? काय राणी सरकार? नळ जाम केले, उंदीर सोडले, लाईट घालवली, अजून काय काय प्लॅन्स आहेत तो तुमच्या डोक्यात? शिवमने अगदी धीर गंभीर पण खटाळ आवाजात विचारलं. त्याचा आवाज तिच्या कानात इतका जवळ होता की प्रियाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिला डोळे मिचकावणं आणि मागे वळून त्याला पाहणं सुद्धा कठीण होत होतं, का तर अहोंनी चोरी पकडली होती ना. प्रियाने तशीच मान खाली घालून कोथिंबीर निवडण्याचा खोटा आवाज. ती म्हणाली, मला नाही बोलायचं तुमच्याशी, बाजूला व्हा, मला स्वयंपाक करायचा आहे. अहो, तोंड उघडून बोलत नाही आहात, पण या नजरेचं काय करू? चोरून चोरून तर तुम्ही आम्हालाच बघत होता ना मगापासून, त्याचं काय करू मी? शिवमला आता तिची फिरकी घ्यायची हुक्की आली होती. त्याने मुद्दाम तिचा तोरा मोडण्यासाठी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. प्रियाने झटकन हात आपला मागे घेतला, पण त्याच घाई गडबडीत विळीवर तिचं लक्ष चुकलं आणि कोथिंबीर कापताना तिच्या डाव्या हाताच्या बोटाला विळी लागली. आई गो! प्रियाच्या तोंडातून वेदनेची कळ निघाली आणि बोटातून रक्ताची धार वाहू लागली. तर ती पुन्हा म्हणाली, बघा हे असे करता तुम्ही कडू कारले कुठचे, हटा बाजूला. आणि आता रॉयल तोरा दाखवणारे पाटील प्रियाची ती किंचाळी ऐकून एका सेकंदात विरघळले. त्याचा सगळा राग स्वाभिमान कुठल्या कुठे पळून गेला. प्रिया, प्रिया ग काय हे? शिवमने ओरडत तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचं बोट रक्ताने माखलेलं बघून काळजाचा ठोका चुकलेल्या शिवमने काहीही विचार न करता थेट तिचं ते दुखावलेलं बोट आपल्या तोंडात धरलं, जेणेकरून रक्त थांबेल. प्रिया डोळे भरून शिवमकडेच पाहत राहिली. त्याचा तो काळजीने व्याकुळ झालेला चेहरा सांगत होता की हे कडू कारलं वरून कितीही कडू असलं, कडवट असलं तरी आतून फक्त आणि फक्त तिच्या प्रेमाने भरलेलं आहे. काही क्षणात रक्त
थांबल्यावर शिवमने तिचं बोट तोंडाबाहेर काढलं. तो रागाने आणि काळजीने तिच्यावर ओरडला. लक्ष कुठं असतं तुझं? मगापासून ते नखरे सुरू आहेत. जरा तरी काळजी घेत जा ना. घेता येत नाही का स्वतःची? आणि मी काय या वेळीपेक्षा जास्त खाणार होतो का तुला? वेडाबाई, मी नाही समजून घेणार तुला तर कोण घेणार? सांग मला. असतात बायकांचे प्रॉब्लेम. पण मला सांग, मी तुला खूप त्रास देतो का? जेव्हा तू हे असं करतेस मला? प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुखापतीमुळे नव्हतं, तर शिवमच्या या प्रेमामुळे होतं. ती रडवलेली होत म्हणाली, माझं लक्ष नव्हतं की तुमचं. का आलात माझ्या एवढ्या जवळ? बाहेर झोपला होतात ना दुसऱ्या खोलीत? मग तिथेच राहायचं ना? का माझ्या गालावर पप्पी घेतली? सांगा ना. की मी केलेली तुमची मस्करी पकडली तरी तुम्ही ओरडला नाहीत. अहो. शिवमने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने प्रियाला ओट्यावरून हळूच बाजूला केलं आणि तिला थेट उचलून किचन कट्ट्यावरच बसवलं. प्रिया एकदम दचकली. शिवमने जवळच्याच ड्रॉवर मध्ये असलेला फर्स्ट एड बॉक्स आणला, मलम काढलं आणि अगदी नाजूकपणे तिच्या बोटावर लावायला सुरुवात केली. बोटांवर पट्टी बांधता बांधता शिवमच्या ओठांवर एक हळुवार हास्य उमटलं. त्याने मान वर करून प्रियाच्या नजरेला नजर दिली आणि अगदी आपुलकीने म्हणाला, गोठ्यातल्या बोरच्या पाण्याला कितीही थंडगार तोरा असू दे प्रिया, पण घरातल्या या राणी सरकारच्या हाताच्या गरम जेवणाची आणि त्या बदाम दुधाची सर त्याला कधीच येऊ शकत नाही. हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड सुंदर हसू उमटलं. तिने आपला दुसरा हात अगदी हक्काने शिवमच्या खांद्यावर ठेवला. पट्टी बांधून झाल्यावर शिवमने तिच्या दुखावलेल्या बोटावर एक हलकीशी पप्पी दिली आणि हळूच तिला आपल्या जवळ ओढलं. शेवटी पाटलांचा रुबाब आणि राणी सरकारचा अबोला दोघांच्याही प्रेमासमोर पूर्णपणे लोटांगण घालून गेला होता. पण आता प्रियाला जरा खोडकर लहर आली होती. अहोंचे ते उघडे आणि पिळदार खांदे पाहून तिने हळूच आपल्या दातांनी त्याच्या खांद्यावर एक गोड चावा घेतला. पण शिवमला त्याचं काहीच वाटलं नाही. उलट तो तिच्या या खोडकरपणावर हसला आणि तिला आणखी जवळ घेत प्रेमाने म्हणाला, झालं का मॅडम मन भरून चावून? आता बारी आमची आहे. आणि जर तुम्ही आता ओरडलात ना, तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेवा. काही महिन्यांपूर्वीच बाळातपण झाल्यामुळे प्रियाच्या रूपात एक वेगळाच टवटवीतपणा आणि गोडवा आला होता. शिवमने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हळुवारपणे मागे कानामागे सरकवली. तिची खोड काढत तो मिश्किलपणे म्हणाला, आम्हाला की नाही अशी साधी सुधी जेवणाची मेजवानी आवडत नाही प्रिया. खरी गंमत तेव्हा येते जेव्हा राणी सरकारच्या या गोड सहवासाची मेजवानी अगदी मनसोक्त लुटायला मिळते. त्याला काय म्हणायचं होतं आणि काय म्हणायचं आहे हे प्रिया लगेच समजली. तिने लाजून थोडं बाजूला पाहत आपला गळा त्याच्या समोर केला आणि गोड रुसव्याने म्हणाले, हो का? मग करा की सुरुवात. तसेही उपाशीच आहात ना तुम्ही? तिचा हा गोड अंदाज पाहून शिवमच्या चेहऱ्यावर पुन्हा एक ओळखीचं प्रेमळ हास्य उमटलं. त्याने तिच्या गळ्यावर मनसोक्त स्पर्श करत हळूच आपले ओठ टेकवले आणि त्या शांत दुपारी दोन जीवांचं प्रेम पुन्हा एकदा बहरून आलं. पण आता त्याचं हे खूप दिवसांनी होणारं प्रेम सहन न होत ती शेवटी म्हणालीच, ओहो जरा सावकाश ना. आणि हसून म्हणाला, शिवम हसून म्हणाला, तुला काय म्हणाला होतं? लक्षात ठेव आणि गप्प बस. पण या दोघांच्या प्रेमाला वेळ मिळेल तेव्हा खरं ना? शिवमने प्रियाला जवळ घेतलं खरं, पण दारावरच्या त्या अचानक झालेल्या धडक धडक आवाजाने दोघांचीही तंद्री भंग पावली. प्रिया झटकन कट्ट्यावरून खाली उतरली आणि तिने आपली साडी नीट केली. शिवमचा मूड पार खराब झाला होता आणि तो म्हणाला, या दुपारी कोण आलंय मरायला? असं पुटपुटत कपाळावर आठ्या घालून तो हॉलमध्ये आला. दरवाजावर पुन्हा थाप पडली. पाटील, ओ पाटील, घरात आहात का? आवाज ऐकताच शिवमने कपाळावर हात मारून घेतला. हा आवाज गावातील सर्वात जास्त बोल घेण्या आणि चहाडखोर समजल्या जाणाऱ्या बंडू काकांचा होता. गावात कोणाच्या घरात काय शिजतंय इथपासून ते कोणाचं भांडण सुरू आहे या सगळ्यांची खबर बंडू काकाकडे असायची. शिवमने दरवाजा उघडला. समोर बंडू काका घामाघूम होऊन उभे होते. काय हो बंडू काका, दुपारी 12च्या उन्हात वाड्याची कवाडं तोडायला निघालात की काय? शिवमने आपला नेहमीचाच तोरा दाखवत विचारलं. ओहो पाटील, ते ते तुमच्या गोट्यातील डांगी गाय सुटली हो, आणि ती सरळ त्या परसबागेच्या उसाच्या फडात घुसली. गडी माणूस कोणी दिसेना म्हणून मी धावत आलो सांगायला, बंडू काका धापा टाकत म्हणाले. पण बोलता बोलता त्यांची नजर शिवमच्या बनियानवर आणि मागून पाणी घेऊन येणाऱ्या
प्रियाच्या चेहऱ्यावर गेली. प्रियाचे गाल अजूनही लाजेने लाल होते आणि तिच्या बोटाला पट्टी बांधलेली होती. आणि झालं. ही असली माणसं काय विचार करतील कुणास ठाऊक. आणि बंडू काका म्हणाले, "सुनबाईंच्या बोटाला काय झालं पाटील? आणि तुम्ही असे या दुपारी उघडे बोडके का?" बंडू काकांच्या डोळ्यातील खात शिवमने लगेच ओळखले. गावात उद्या काय चर्चा होणार हे शिवमला कळून चुकलं. "काही नाही काका, ती कोथिंबीर कापताना वेळ लागली तिला. आणि मी घरात होतो ना, त्यामुळे शर्ट काढून ठेवला होता. तुम्ही पुढे व्हा, मी शर्ट घालून येतोच लगेच." शिवमने काकांचा संशय तिथेच दाबण्याचा प्रयत्न केला. बंडू काका मान हलवत निघून गेले, पण जाता जाता पुटपुटले, "दुपारच्या वेळी वाड्याचे दरवाजे बंद. काय चाललं होतं कुणास ठाऊक." शिवमने मागून येऊन दरवाजा धाडकन लावला आणि कडी कडकडून लावून घेतली. तो वळाला आणि त्याने प्रियाकडे पाहिलं. प्रिया तोंडावर हात ठेवून हळूच हसत होती. तो म्हणाला, "हसायला काय झालंय? त्या बंडू बुड्ढ्याने सगळा मूड घालवला माझा." शिवम वैतागून म्हणाला, पण तरीही प्रिया हसतच होती. आणि शिवम जरा चिडून तिला जवळ ओढून घेत म्हणाला, "प्रिया, हसू नकोस, एकदाच सांगतोय हा." तर ती हसत म्हणाली, "अहो, हसू नको तर काय करू? तुमच्या रोमॅन्सची किती दुश्मन आहेत ना, हे बघून हसू येतंय हो." तर शिवम म्हणाला, "हो का? बरं बरं, घ्या घ्या, हसून घ्या, मनसोक्त हसून घ्या. नंतर बघू तुमच्याकडेच." "बरं झालं, देवानेच पाठवलं त्यांना. आता जा, आधी त्या गायला बांधून या." प्रिया डोळे मिचकावत म्हणाली. शिवमने आपला शर्ट घेतला, अंगात चढवला आणि प्रियाच्या अगदी जवळ गेला. तिच्या कानात हळूच म्हणाला, "गायला बांधून यायला फक्त 10 मिनिटे लागतील राणी सरकार. आबासाहेब संध्याकाळपर्यंत येणार नाहीत. आल्यावर जिथून विषय संपलाय किंवा थांबलाय ना, तिथूनच सुरू करायचंय, लक्षात ठेवा." आणि प्रिया त्याला जरा दूर ढकलत म्हणली, "शी, निर्लज्ज कुठले, हटा." शिवमचं ते बोलणं ऐकून तर प्रिया पुन्हा एकदा लाजून चूरचूर झाली होती. शिवम एक कडक स्माइल देऊन शिट्टी वाजत वाड्याबाहेर पडला. पण शिवमला कुठे माहिती होतं की उसाच्या फडात फक्त गायच घुसली नव्हती, तर तिथे आणखीन एक मोठं संकट त्याची वाट पाहत होतं. शिवम तर लांबच लांबा टांगा टाकत उसाच्या फडापाशी पोहोचला. दुपारचं कडक ऊन होतं, पण शिवमच्या डोक्यात बंडू काकांनी खोळंबा घातला केल्याचा राग आणि प्रियाने दिलेल्या त्या गोड ओढीची घाई होती. गायीला पकडून लगेच वाड्यावर परतायचं हाच एक विचार शिवमच्या मनात होता. पण उसाच्या फडाजवळ पोहोचताच त्याला माणसांच्या कुजबुजण्याचा आवाज आला. धिम्म उसाच्या पालापाचोळ्यातून वाट काढत शिवम पुढे गेला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पाय तिथेच थबकले. तिथे उसाच्या आड फक्त त्यांची डांगी गायच नव्हती, तर गावचे सरपंच आणि त्याच्यासोबत पांढऱ्या सफारीतले दोन अनोळखी कॉर्पोरेट टाईपचे लोक काहीतरी कागदपत्र हातात घेऊन उभे होते. जमिनीची मोजणी करायची ती टेप आणि काही नकाशे त्यांच्या हातात होते. "अहो सरपंच, एकदा ही पाटलांची जमीन आपल्या ताब्यात आली ना, की हायवे टच असलेला हा सगळा पट्टा मल्टीनॅशनल कंपनीला कोट्यवधी रुपयांना विकता येईल. फक्त त्या रॉयल शेतकऱ्याला कसं वाकवायचं ना, ते तुम्ही बघा." तो सफरीतला माणूस सरपंचांना सांगत होता. सरपंच मिशीवर ताव मारत हसले. "अहो, त्या शिवम पाटलांचा माज मी उतरवतो की. आबासाहेब म्हातारे झालेत. त्यांचा नातू अजून लहान आहे. या शिवमला कुठल्या तरी खोट्या प्रकरणात अडकवू किंवा बँकेच्या कर्जाच्या विळख्यात असं ओढू की त्याला स्वतःहून ही जमीन आपल्याला विकावी लागेल." हे ऐकताच शिवमच्या डोक्यात जणू तिडीकच गेली. ज्या मातीला तो आपली आई मानतो, ज्या जमिनीसाठी त्याचे पूर्वज झिजले, ती जमीन लाटण्याचा हा इतका मोठा कट. नेमकं त्याच वेळी शिवमच्या पायाखाली एक सुकलेली लाकूड तुटलं कडक करून. त्या आवाजाने सरपंचांनी दचकून मागे पाहिलं. समोर साक्षात शिवम पाटील उभे होते. डोळ्यात अंगार, कपाळावर आठ्या आणि दोन्ही हात कमरेवर. शिवमला पाहताच सरपंचाच्या चेहऱ्यांचा रंगच उडाला. हातातले नकाशे धरलेले हात थरथरू लागले होते. "राम राम सरपंच. दुपारी दुपारी माझ्याच उसाच्या फडात कसली मोजणी चाललीये? आणि मला वाकवण्याची भाषा कोण करत होतं? जरा मी पण ऐकू." शिवमचा तो कडक पहाडी आवाज ऐकून त्या दोन कॉर्पोरेट माणसांची तर घाबरगुंडीच उडाली. सरपंचांनी स्वतःला सावरत खोटा हसण्याचा प्रयत्न केला. "अहो, अहो शिवमराव, ते काय नाही हो. हे साहेब हायवेच्या रुंदीकरणाची पाहणी करत होते, म्हणून सहजच." "सहजच काय सरपंच, ती डांगी गाय जितकी सरळ आहे ना, तितकाच मी सरळ आहे. पण जर कोणी माझ्या मातीवर डोळा टाकला ना, तर शिंगावर कसं घ्यायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. ते कागदपत्र काय आहेत, दाखवा मला." शिवमने एक पाऊल पुढे टाकत सरपंचाच्या हातातील नकाशा हिसकावून घ्यायला हात पुढे केला.
पण तेवढ्यात त्या सफारीतल्या एका माणसाने गुपचूप आपल्या खिशातून काहीतरी काढलं आणि तिथल्याच वाळलेल्या ऊसाच्या पाल्यापाचोळ्यावर फेकून दिलं. त्याने फुटताच एक उग्र धोकादायक रासायनिक वास सुटला आणि क्षणात तिथल्या वाळलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला. दुपारच्या वाऱ्यामुळे ऊसाच्या फडातील आग वेगाने पसरली लागली होती. एकीकडे आपली डांगी गाय आगीच्या विळख्यात अडकली होती, तर दुसरीकडे ते तिघी जण पुरावे नष्ट करून पळून जाण्याच्या तयारीत होते. अशा परिस्थितीत शिवम स्वतःची गाय वाचवणार होता की त्या गुन्हेगारांना पकडणार होता कुणास ठाऊक. ऊसाच्या फडात वाळलेल्या पाल्यापाचोळ्याने पेट घेतला आणि दुपारच्या गरम वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा भडकल्या. आगीचे लोट पाहून सरपंचांनी आणि त्या दोन्ही कॉर्पोरेट माणसांनी तिथून पळ काढायचा प्रयत्न केला. पण ते साक्षात रॉयल शेतकऱ्याच्या रानात उभे होते. शिवमने एका क्षणात परिस्थिती ओळखली. एकीकडे त्याची लाडकी डांगी गाय आगीच्या भीतीने हंबरत होती, तर दुसरीकडे ते तिघे पळून जात होते. माझ्या मातीला आग लावून पळतायत होय रे, शिवमचा पहाडी आवाज घुमला. त्याची नजर बाजूलाच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर गेली. त्याने शेत नांगरायचे रोटाव्हेटर जोडलेलेच होते. शिवमने क्षणाचाही विलंब न करता ट्रॅक्टर चालू केला. आग ज्या दिशेने पसरत होती त्याच्या पुढच्या हिरवी पिके त्याने ट्रॅक्टर फिरवून झटकन नांगरून काढली, ज्यामुळे आगीला पुढे पसरायला जागाच उरली नाही आणि आग तिथेच आटोक्यात आली. आग आटोक्यात येताच शिवमने उडी मारली आणि पळून जाणाऱ्या सरपंचांची गचांडीच पकडली. पाठोपाठ त्या दोन्ही सफारीवाल्यांनाही त्याने कॉलर धरून जमिनीवरच पाडलं. सरपंच, ही पाटलांची जमीन आहे. इथं पीकही आम्हीच घेतो आणि गवत उपटून फेकायचं कामही आम्हीच करतो. पुन्हा जर माझ्या रानाकडे नजर टाकली तर उसाच्या चरकात टाकून रस काढीन तुमचा. शिवमने असा काही दम दिला की तिघांनीही पाटलांचे पायच धरले आणि आपले नकाशे कागदपत्रे तिथेच टाकून पळ काढला. शिवमने ती कागदपत्र खिशात टाकली आणि आपल्या डांग्या गायला दोरीला धरून वाड्याकडे निघाला. आणि तिकडे वाड्यावर फडावरची ती धूर पाहून प्रियाच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. ती घाबरून वाड्याच्या दारात उभी होती. शिवमची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तेवढ्यात दुरून शिवम शिट्टी वाजवत एका हातात डांगी गायची दोरी आणि चेहऱ्यावर तोच नेहमीचा रॉयल हसरा तोरा घेऊन येताना दिसला. त्याला सुखरूप बघून प्रियाच्या जीवात जीव आला. शिवमने गायला गोठ्यात बांधलं, हातपाय धुतले आणि तो वाड्यात आला. प्रिया धावत त्याच्या जवळ आली आणि तिने रागात त्याच्या छातीवर दोन्ही हात मारले. कुठे गेला होतात? तुम्हाला समजत नाही का? किती धूर निघत होता तिथून. मी किती घाबरले होते. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले होते. शिवमने तिचा तो पट्टी बांधलेला दुखणारा हात हळूच आपल्या हातात घेतला. तिचा राग आणि काळजी बघून त्याच्या चेहऱ्यावरची गोड खळी पुन्हा उमटली. म्हटलं होतं ना राणी सरकार, पाटलांना यायला फक्त 10च मिनिटं लागतील. संकट कितीही मोठं आली तरी संकट कितीही मोठी आली तरी तुमच्या या कडू कारल्याला एवढ्या सहजासहजी काही होत नसते हो, शिवम अगदी प्रेमाने म्हणाला. प्रियाने आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले. शिवमने तिला घट्ट जवळ ओढलं. वाड्यात पुन्हा एकदा तीच शांतता, तोच एकांत आणि दोघांच्या प्रेमाचा गोडवा पसरला होता. बाहेरून आलेल्या संकटाची धूळ उडाली होती, पण वाड्याच्या आत मात्र रॉयल शेतकरी आणि त्याची राणी सरकार यांच्यातील अबोला कायमचा संपवून एक नवीन सुरुवात झाली होती. आणि शिवम तिला जरा दूर करत म्हणला, बरं चला निघतो मी. तर ती म्हणाली, अहो आता कुठे चाललात, थांबा ना जरा वेळ. तर तो हसून रियांशी, जी पाळण्यात खेळत होती, तिला उचलून घेत तिचे 2-3 पा घेत म्हणला, अहो आपले छोटे छोटे इन्स्टॉलमेंट आणायला. आणि ती जरा लाटक्या रागात म्हणली, जा जा, त्यांच्यावरच प्रेम करता तुम्ही, माझ्यावर नाही. तर शिवम हसून म्हणला, बरं बाळा, आज एक चान्स तर दे, मग बघ कोण कुणावर प्रेम करत तो. नको नको म्हणशील तरी सोडणार नाही. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.